मित्रांनो, मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय तिरुपती बालाजीला. त्यासाठी आम्ही आलोय पुणे रेल्वे स्टेशनवर आणि गाडी असणार आहे मुंबई शिवछत्रपती शिवाजी टर्मिनस ते चेन्नई अशी चेन्नई एक्सप्रेस. गाडी येण्याच्या तासभर अगोदरच आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलोय. दुपारी 4:20ला येणारी गाडी लेट झाली आहे. आता 4:30 झालेत आणि आता गाडी प्लॅटफॉर्मवर येत आहे. साधारणतः 10 मिनिटे इथे गाडी थांबली व पुढील प्रवास आमचा सुरू झाला. काल संध्याकाळी 4:45ला निघालेलो आम्ही सकाळी 7:30लाच तिरुपतीमध्ये रेणुगुंटा स्टेशनवर आता पोहोचणार आहोत. प्लॅटफॉर्मवर उतरलो तर इथे सगळीकडे पुणे आणि मुंबईकर लोकांचीच गर्दी दिसत आहे. प्लॅटफॉर्मवरच इडली, डोसा, उत्तप्पा, मेदूवडा यांची विक्री सकाळीच चालू झालेली होती. बाहेर आलो तर गाडीवाल्यांची गर्दी होती. सगळे विचारत होते कुठे जायचे ते, पण इथल्या गाडीवाल्यांची घासाघीस करूनच आपण गाडी ठरवून पुढे जायची असते. इथे गाडीवाल्यांकडून खूपच लूट होत असते. आम्ही एक छोटी गाडी करून तिरुपतीमधील नंदी चौकापर्यंत आलो. इथे एका मराठी माणसाकडे आम्ही रूम बुक केल्या होत्या. तिथे त्याचे ऑफिस होते. आम्ही तिथे गेलो तर तिथे कोणीच नव्हते. त्याला फोन लावला तर तो पण फोन उचलत नव्हता. शेवटी बुकिंगच्या वेळी त्यांनी सांगितले होते की बुलढाणा अर्बनच्या पाठीमागे आमच्या रूम्स आहेत. तर तोच धागा पकडून आम्ही त्याच्या होमस्टेवर दाखल झालो. पण लवकर आल्यामुळे रूम मोकळ्या झालेल्या नव्हत्या. मग त्याने तात्पुरती एक रूम आम्हाला फ्रेश व्हायला दिली. तिथेच आम्ही आंघोळी उरकल्या व खूप भूक लागलेली असल्यामुळे नाश्ता करायला बाहेर पडलो. परत नंदी चौकातच नाश्ता करायला आलो. आम्ही आता तिरुपतीमध्ये आलेलो आहे आणि एका हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता करायला आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय मागवतो. इथे आम्ही इडली व मेदूवडा, मसाला डोसा व पोंगल म्हणून एक भातासारखी डिश असते ती मागवली. भरपूर नाश्ता करून परत आम्ही रूमवर गेलो. तिथे थोडा आराम केला व दुपारी जेवायला परत सकाळी आम्ही ज्या ऑफिसला थांबलेलो होतो ना तिथेच गेलो. तिथे आम्हाला एकदम चविष्ट असे महाराष्ट्रीयन जेवण मिळाले. मग तिथेच कोपऱ्यावर आईस्क्रीम खाऊन आम्ही नंदी चौकातील कपिल स्वामीचे मंदिर पाहून रूमवर जाऊन विश्रांती घेतली. संध्याकाळी परत एकदा महाराष्ट्रीयन जेवण केले व झोपी गेलो. आता सकाळ झाली आहे आणि आता वेळ झाली आहे इथल्या रूम सोडायची. चला तुम्हाला आम्हाला मिळालेली रूम दाखवतो. ही रूम म्हणजे 2 बेडरूमचा फ्लॅटच आहे. समोर भले मोठे टेरेस व त्यानंतर मोठा हॉल व 2 बेडरूम, अटॅच बाथरूम अशा सोयी इथे होत्या. त्यातच एक किचन व देवघर पण होते.
आता आम्ही परत एकदा गाडी करून निघालोय तिरुमलाला जाण्यासाठी. वाटेत चेकपॉईंटवर सगळी गाडी व बॅगा चेक झाल्या. आता जवळपास 18 किलोमीटरचा घाटमार्ग आहे. इथे सगळे गेस्ट हाऊस रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत आणि सगळ्यांसाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागते. आता आम्ही CRO ऑफिसला जात आहोत. इथे भरपूर गर्दी आहे अशा लोकांची की ज्या लोकांची ऑनलाईन रूम बुकिंग नाही आहे. आम्ही CRO ऑफिसमध्ये जाऊन रूम बुकिंगची रिसीट दाखवली व रिसीट त्यांनी स्कॅन केली. आता आम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये रूम कुठे आहे त्याचा SMS येईल. तोपर्यंत आम्ही तिथेच नाश्ता केला. थोड्या वेळातच आम्हाला रूमबद्दल SMS आला व आम्ही त्या गेस्ट हाऊसकडे रवाना झालो. 10 ते 15 मिनिटांची पायपीट करून आम्ही फायनली आमच्या गेस्ट हाऊसला पोहोचलो. गेस्ट हाऊसमध्येच खाली एका केबिनमध्ये आम्ही आम्हाला आलेला SMS त्यांना दाखवला. तर त्यांनी आमच्यासाठी एक रूम दिली व त्या रूमची चावीसुद्धा दिली. त्यांनी दिलेली रिसीट आपल्याला आपली रूम डिपॉझिट परत रिफंड होईपर्यंत जपून ठेवायला लागते. इथे आमची रूम 3ऱ्या मजल्यावर होती. रूम छान होती व त्यामध्ये 2 बेड होते. बाथरूमही प्रशस्त होते. सामान रूमवर ठेवून आम्ही साधारणतः 11 वाजता तिरुपती मंदिराजवळ आलो. इथे शूटिंग केले. कारण संध्याकाळीच आमचे दर्शन होते तर आम्ही दुपारीच दर्शनाच्या लाईनला लागणार होतो आणि त्यावेळी मोबाईल, कॅमेरा व इतर इलेक्ट्रिकल गॅजेट्स हे आपल्याजवळ ठेवायचे नसतात. तिकडे खूप स्ट्रिक्ट चेकिंग असतं आणि जर सापडलं तर सरळ लाईनच्या बाहेर घालवले जातं. सकाळी उठून आवरलंय आणि आता आम्ही नाश्ता करायला गेस्ट हाऊस समोरच आलोय.
यावेळी आम्ही घेतले आहे मसाला डोसा, इडली व वडा सांबर. भरपेट नाश्ता केल्यानंतर परत रूमवर आलो व सामान घेऊन परतीचा प्रवास चालू केला. परत येताना मंदिराच्या आवारातच थोडा वेळ थांबून देवाचे परत एकदा बाहेरूनच दर्शन घेतले. मंदिराच्या समोरील सगळी ठिकाणे परत एकदा पाहून घेतली. तिरुमलावरून तिरुपतीकडे जाताना आता आम्ही त्यांच्या बसने प्रवास केला. रेणुगुंटा स्टेशन समोर बरेच महाराष्ट्रीयन हॉटेल्स आहेत. तिथे आम्ही दुपारचे जेवण केले. आता आम्ही रेणुगुंटा स्टेशनवर उभे आहोत आणि आता आपल्याला समोर येणारी ट्रेन दिसते, तर ती आहे मुंबईला जाणारी चेन्नई एक्सप्रेस. यामधूनच आम्ही आमचा परतीचा प्रवास करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.